4 नोव्हेंबर म्हणजे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. त्याआधी एक दिवस जरांगे पाटलांनी आपली विधानसभेची भूमिका जाहीर करणार आहोत असं आधी स्पष्ट केलं होतं. त्याप्रमाणे अंतरवली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांच्या बैठका पार पडल्या. उमेदवारांची इच्छुकांची गर्दी होत होती. अनेकांनी जरांगे यांच्या सांगण्यावरून अर्जही दाखल केले होते. त्याप्रमाणे 3 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये काही जागांवर आपले उमेदवार देण्याची घोषणा केली, काही जागांवर पाडण्याची आणि काही जागांवर पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा समाजाची व्यथा ही संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्या दरम्यान ते भावुक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. मराठा समाजाला कशा पद्धतीने फसवलं गेलं याचा पाढाच त्यांनी लोकांसमोर वाचला. त्यानंतर आज म्हणजे 4 नोव्हेंबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत आपल्या उमेदवारांची आणि मतदारसंघांची नावं ही घोषित केली जातील, हे सुद्धा त्यांनी काल रात्रीच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. पण आज सकाळी जी पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी अचानकपणे विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा आपला निर्णय घोषित केलेला आहे. एका रात्रीमध्ये असं नेमकं काय घडलं की जरांगे पाटलांनी निवडणुका लढवण्यावरनं थेटपणे युटर्न घेतला? पाहुयात मनोज जरांगे पाटलांच्या माघार घेण्याची इनसाइड स्टोरी. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मनोज जरांगे पाटील येत्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय करणार, कोणाला पाठिंबा देणार की आपले उमेदवार उभे करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे पाटलांची भूमिका ही विधानसभा निवडणुकीत उतरण्याची आहे हे जवळपास स्पष्ट झालं होतं. जवळपास 150 मतदारसंघात आमची मराठा समाजाची ताकद आहे असं जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. आणि महायुती महाविकास आघाडीचं निवडणुकीचं जागा वाटप झालं की आपले उमेदवार घोषित होतील हे सुद्धा सांगितलं होतं. आता यामध्ये फक्त त्यांनी एकट्या मराठा समाजाने उतरण्याचा निर्णय घेतला नाही, तर मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नुमानी आणि राजरत्न आंबेडकर यांची सुद्धा जरांगे पाटलांनी भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली. निवडणुकीत मतविभाजन टाळण्यासाठी तसंच या तिन्ही समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत असं जरांगे पाटलांनी यावेळी जाहीर केलं होतं. सगळ्याच ठिकाणी या तिन्ही समाजाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आणि मग फायनल उमेदवार 4 तारखेच्या सकाळी डिक्लेअर केले जाणार असं सुद्धा सांगण्यात आलं. आणि त्यासाठी 2 आणि 3 नोव्हेंबरला दिवस रात्र बैठका पार पडल्या. 3 तारखेला दुपारपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाचे उमेदवार जिथं उतरवण्याचा निर्णय घेतला त्या मतदारसंघाची चर्चा सुद्धा चालू झाली. त्यामध्ये बीड असेल, केज, परतूर, फुलंब्री, हिंगोली शहर, पाथरी, हदगाव आणि कन्नड या मतदारसंघांमध्ये जरांगेंनी उमेदवार देण्याचा, तर कळमनुरी, भोकरदन, गंगापूर, गंगाखेड, जिंतूर आणि औसा या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडण्याचा आणि संभाजीनगर पश्चिम, बदनापूरमध्ये उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतलाय असं जाहीर करण्यात आलं. साधारणतः MMD म्हणजे मराठा, मुस्लिम आणि दलित अशा एकत्रित समीकरणांची मोट बांधत साधारणपणे तब्बल 25 उमेदवार आपण मतदारसंघांमध्ये देणार आहोत असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं होतं. आणि त्यानुसार मराठा समाजाच्या 10 ते 15 जणांची आणि उरलेल्या दलित आणि मुस्लिम उमेदवारांची यादी ही उद्या सकाळी जाहीर करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं. पण एका रात्रीत नक्की असं काय घडलं की ज्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी थेटपणे विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा आपला निर्णय हा जाहीर केला? तर जी स्थानिक लोकांनी आणि जालन्यातल्या पत्रकारांनी माहिती दिली आहे त्यानुसार याची सुरुवात 2 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासूनच झालेली होती. त्या रात्री काही मुस्लिम उमेदवारांनी आम्ही मराठा उमेदवारांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर मात्र जरांगे पाटील हे बैठकीतनं रागारागातून उठून गेले. पण काही प्रमाणात चर्चा झाल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यात आला आणि असं ठरलं की आधी मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा समाजाचे उमेदवार आणि जागा डिक्लेअर करतील आणि लगेचच मुस्लिम आणि दलित समाजाचे नेते त्यांची यादी जरांगेंना देतील आणि ती सुद्धा फायनल करण्यात येईल. त्यानुसार काल दिवसभर पुन्हा बैठका आणि चर्चांचं सत्र चालू झालं. त्यामध्ये काल आनंदराज आंबेडकर यांचा मात्र जरांगेंशी काही संपर्क झाला नाही अशी माहिती मराठा आंदोलकांनी दिली. तर राजरत्न आंबेडकर हे काल रात्री उशिरा जरांगेंना भेटायला आले, पण यादी संदर्भातली चर्चा पुढे काही सरकलीच नाही. दुसरीकडे पहाटे 3 पर्यंत मनोज जरांगे पाटील हे दलित आणि मुस्लिम उमेदवारांच्या यादीची वाट पाहत राहिले, पण त्यांना अखेरपर्यंत यादी देण्यातच आली नाही. इकडे मराठा उमेदवारांची यादी सुद्धा जरांगे तयार करत होते, पण अनेक मराठा उमेदवारांनी एकाच मतदारसंघातनं फॉर्म भरलेले असल्यामुळे माघार घ्यायला कोणी एक व्यक्ती तयार होत नव्हती. दुसरीकडे प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात आपला निभाव लागेल का अशा आशयाची मतं मांडणारी अनेक लोक या बैठकीत होती. थोडक्यात या बैठकी दरम्यान ज्यांच्याकडे मनोज जरांगे पाटील मित्रपक्ष म्हणून आस लावून बसले होते त्यांनी कुठेतरी ऐनवेळी धोका दिल्याची भावना सध्या मराठा समाजात निर्माण झाल्याचं सांगण्यात येते.
दलित मुस्लिम मतांची मोठ मराठा उमेदवारांसोबत नसेल तर मराठा उमेदवार निवडून आणणं सहज शक्य होणार नाही अशी भावना जरांगे पाटलांची झाली आहे आणि त्यामुळेच निवडणुकीत जर त्यांची साथ नसेल तर माघार घेण्याचा आपला निर्णय जरांगे पाटलांनी एका रात्रीतच ठरवला आणि लगेचच घोषित केला असं म्हटलं जातंय। आता त्यानंतर आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले तर त्यांनी असं म्हटलंय की आम्ही मित्र पक्षांसह चर्चा करत होतो, लढणार होतो, आमचे मतदारसंघ सुद्धा ठरले होते, आम्ही समाजाशी चर्चा केली, मित्र पक्षांनी यादी दिलेली नाहीये, मी तर कुणाला पाडाही म्हणत नाही आणि निवडून आणा हे पण सांगणार नाहीये। आता जर कुणी माझ्या आंदोलनात आलं तर मात्र मी कार्यक्रम करणार, मराठा समाज जर का एकटा लढला तर निवडून येणार नाही, माझा समाज खूप वेदनेतून गेलाय, मी एवढंच सांगेन की ज्याला कुणाला पाडायचं त्याला पाडा, निवडून आणायचं त्यांना आणा, मात्र ज्याला निवडून आणायचं आहे त्यांच्याकडून लेखी घ्या, व्हिडिओ सुद्धा काढून घ्या असंही आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय। तसंच महाविकास आघाडी असू देत की महायुती असू देत दोन्हीकडचे नेते हे सारखेच आहेत, त्यामुळे कोणाला पाठिंबा देत नाही की कोणाला निवडूनही आणा असं सुद्धा म्हणत नाही, केवळ माझं आंदोलन पुढच्या काळात सुद्धा सुरू राहणार आहे अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतनं केली आहे। या सगळ्या दरम्यान निवडणुका पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा हे आंदोलन सुरू करणार आहेत असा इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिलाय, पण माझ्या आंदोलनाला मला कोणी डिवचलं तर मी त्याला सोडणार नाहीये असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलाय। आणि या सगळ्यामध्ये बोलताना ही माझी माघार नसून हा गनिमी काव आहे असा दावा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तसंच मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ज्या ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलंय। तसेच या संदर्भात बोलताना कोणत्याही अपक्ष उमेदवाराला किंवा कोणत्याही जागेवरती आम्ही पाठिंबा दिलेला नाहीये, कोणत्याही दबावापोटी मी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला नाहीये हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। पण आता या सगळ्या दरम्यान गेल्या 4 ते 5 महिन्यात चर्चेच्या फैरी झडल्यानंतर जरांगे पाटलांनी एका रात्रीत अचानकपणे आपला निर्णय बदलल्यानं मराठा समाजातले काही लोक नाराज झाल्याची चर्चा होतीये। मागे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर धडकण्याचा आपला निर्णय मागे घेतला होता, त्यामुळे मराठा समाज नाराज असल्याची चर्चा होती। आता सुद्धा निवडणुका लढण्याचा निर्णय हा मागे घेण्यात आल्यानं ही नाराजी वाढण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय। तर दुसरीकडे जरांगे पाटलांच्या या भूमिकेमागे राजकीय धागेदोरे असल्याची सुद्धा चर्चा होतीये, त्यावरून सुद्धा त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। पण मराठा समाजाचे उमेदवार जरांगे पाटलांनी दिले असते आणि जर ते निवडून आले नसते तर संपूर्ण महाराष्ट्रभरात उभ्या केलेल्या आंदोलनाची राजकीय ताकद नाहीये असं कुठेतरी दिसून आलं असतं। त्यामुळे जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करण्याचा आपला निर्णय मागे घेतलाय अशी चर्चा होताना दिसतीये। तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांनी आपला निर्णय नेमका का बदलला? तुम्हाला मनोज जरांगे पाटलांचा उमेदवार न देण्याचा निर्णय हा पटतोय का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।